सर्वप्रथम डॉक्टर शिंगटे यांचं स्वागत आणि अभिनंदन. मला हा प्रवास माहीत नव्हता. त्यांनी जे स्वतःला अपग्रेड करण्यासाठी ज्या ध्येयाने त्यांनी अपग्रेड करत राहिले ते कॉलेजचे प्राध्यापक स्वतः पण करत नाहीत स्वतःला. त्या पद्धतीनं एका वेगळ्या दर्जाचा माणूस, एक स्मार्ट माणूस, डेडिकेटेड माणूस, प्रामाणिक माणूस, एक प्रामाणिक विद्यार्थी या अनुषंगाने मी त्यांची ओळख होती. पण आज नवीन परिचय झाला. विद्यार्थी आहे असं आम्ही सांगत नाही, कारण बरेचसे घडलेले असतात, बिघडलेले पण बरेचसे असतात. मग त्याचं पण क्रेडिट शिक्षकांच्या अंगावरती येतो, म्हणून मी माझे मित्र असंच म्हणतो. आणि विनोदी साहित्याचा असल्यामुळे आणि श्वानाचं मानसिकता हा एक आवडीचा विषय माझा आहे. त्याच्या संदर्भात मी इंग्लंड अमेरिकेतही भाषणं दिली. काही जे श्वान पालक आहेत त्यांच्यासाठी एक 10-15 मिनिट बोलतो. आणि इतक्या गंभीर चेहऱ्याचा माणूस कसा विनोदी लिहित असेल असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याचे उत्तर माझ्या भाषणातून येईल तुम्हाला. कोणत्याही सभागृहामध्ये कुणी बोलवलं नाही. हा सगळ्यात घातक शब्द काय असेल ते व्याख्याते आहे, कारण हा किती वेळ बोलेल कुणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे कोणत्याही सभागृहामध्ये सगळ्यात हुशार श्रोते मागे बसले असतात. म्हणजे काय की व्याख्यान बोर्ड निघाले मागच्या मागे जाता येतं. आणि सगळ्यात प्रतिष्ठित लोकांना समोर आणून बसवलं जातं. थोरात साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, कदम साहेब आहेत. तर त्यांना म्हणजे मागे बसू देतात, त्यांना आणून समोर बसवतात. आणि त्यांच्या लक्षात येतं की व्याख्याता भयानकच बोर आहे. तर मग ते काय करतात, समजा कदम साहेबांना काही कॉल आलेला नाही डॉक्टर साहेबांना, ते खिशातून मोबाईल काढतात, कानाला लावतात आणि बोलत निघून जातात. तर असंच एका व्याख्याताचं भाषण चालू होतं आणि मागचे फरार झाले, समोरचे निघून गेले. शेवटी 2च माणसं राहिले. आणि त्यांनी कौतुक केलं, बा एकच माणूस समोर बसला होता. तर त्यांना ते म्हणले की कमाल आहे म्हणजे तुमची, काय ज्ञान मिळवायची लालसा किती आहे म्हणजे, सगळे गेले पण तुम्ही थांबलात. ते म्हणजे तसं नाही, तुमच्या नंतर संयोजकांनी माझं भाषण ठेवलेलं. त्याच्यामुळे बोलताना भान ठेवायला लागतं की किती वेळ बोललं पाहिजे. मी एक पशुवैद्यक आहे, पण चांगला लेखक पण आहे, कारण शासनाचे सगळे पुरस्कार मला मिळेल. मी चित्रपट पण लिहिला, मकरंद नाराजपुरेचा आहे, युट्यूबला आहे, बत्ती गुल पॉवरफुल. त्याची माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की लोड शेडिंग असतं का आपल्या गावामध्ये, त्या हिरोला आग्रह करतो त्याचा मित्र, ह्या लोड शेडिंगवर उपाय काढ. तो म्हणतो भले भले तकले मी काय करणार. मग एक दिवशी त्याला उगाच वाटतं की गल्लीमध्ये बायका भांडत असतात, त्याला वाटतं की या भांडणातल्या बडबडीची बायकांच्या, माफ करा महिलांना सगळ्या, म्हणजे महिला बोलतातच, त्या बोलल्याशिवाय सोडत नाहीत. आता शिंदे साहेब किती म्हणले तरी वहिनीचा पाठिंबा असतो आणि बोलणं असतंच पाठोपाठ. तर बायकांच्या बडबडीची ती एनर्जी जर कॅच केली आणि त्याला जर इलेक्ट्रिसिटीत कन्वर्ट केलं तर महाराष्ट्राचा प्रश्न एक जिल्हा सोडू शकतो. अशी ती कथा होती आणि त्याच्यावरती चित्रपटही झाला. श्वान मानसशास्त्र हा जो विषय होता ना, अतिशय साधा होता. म्हणजे आम्हाला व्हेटरनरीजला कोर्स करिक्युलम मध्ये नाहीये. आपण पाहतो की एक कुत्रा समजा राजीव गांधी चौकातून निघाला आणि शिवाजी पुतळ्यापर्यंत गेला, तर तो 10-12 वेळा थांबतो. थोडंसं 4 थेंब 2 थेंब सु करत होतं. मला वाटायचं लहानपणी की कशासाठी असेल. किंवा आपण पाहतो की एखादा कुत्रा तोंडात भाकरी पकडतोय आणि पळत जातोय, हे काय मानसशास्त्र असेल. याचा अभ्यास करायला लागेल. तर मला लक्षात आलं की एक काहीतरी इंटरेस्टिंग आहे. बघा, एक डॉक्टर साहेब, आमचा पशुवैद्यकांचं इतकं सुंदर आयुष्य आहे. आम्ही सगळे मेडिकल हुकलेले लोक आहेत. आम्हाला मेडिकलला जायचं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण सिनियर आहात तिथे. लागलं नाही म्हणून आम्ही प्राण्यांचे डॉक्टर झालो. आणि मग लक्षात आलं यार इकडं जास्त मजा आहे. कशी मजा आहे तुम्हाला सांगू. सर, आमचा डेअरी फार्म असतो, 40-50 गायी असतात आणि त्यांची वासरं असतात. संध्याकाळी गायी चरून येतात, वासरं सोडली की ते वासरू डायरेक्ट आपल्या आईकडे जाते आणि दूध प्यायला लागते. त्याला सांगतं का चुकून दुसऱ्या गायीच्या स्तनांना त्या वासराने स्पर्श केला तर ती गाय हलकेच त्याला असं लाच घालते की मी तुझी आई नाहीये. मग ते एकदम हडवडून उठतं आणि आपली आई शोधत जातं. मुंबई सारख्या ठिकाणी हजारो जन्म होतात. एखाद्या वेळेला अशी घटना नेहमी घडते की दुपारच्या वेळेला 300 बाळा जन्मली, 300. आणि मग ते नर्स घेऊन जाते, त्याला आंघोळ घालायला परत आणते. ती आई म्हणते हे बाळ माझं नाही, हा मुलगाच आहे, मला मुलगा झाला पण हे नाही. आता कसं आयडेंटिफाय करायचं, डीएनए टेस्टिंग करावं लागतं. आमच्याकडे डीएनए टेस्टिंगची गरज नाही, डायरेक्ट आमची पिल्लं आपल्या आईला थेट, अगदी श्वानामध्ये डॉक्टर शिंगटे लागतील, त्यांनी डिलिव्हरी पाहिली असतील की जन्मलेलं नवजात बाळ जे आहे, एखाद्या आईला, कुत्री आईला 12 पिल्लं व्हायचे, 8 पिल्लं व्हायचे. पहिलं पिल्लू जन्मल्याबरोबर ते पिल्लू 14 दिवसांनी डोळे उघडतं, पण 3 ते 5 सेकंदात ते सरकत आईच्या स्तनाकडे जातं, प्यायला सुरू करतं. दरम्यान आता मला प्रश्न पडायचा, पहिली हेल्पिंग पाहिली की बा हिची नाळ कोण तोडणार. ती स्वतः तोडते, ती स्वतः चालत राहते. आणि त्या ह्याच्यामधून जी प्रक्रिया आम्हाला प्राण्यांची पाहायला मिळेल ती अद्भुत आहे. त्याचं तोड नाही. जे माणसांनी सगळं गमावलंय ते प्राण्यांमध्ये सगळं आजही आहे, तेच प्रेम आहे. मी आता माझ्याकडे माझे क्लिनिक आहे, एक व्यापारी होते, धनाढ्य व्यापारी. यांचा आम्ही म्हणलं डॉग कशाला पाळा, तुम्हाला वेळ कुठे. तर ते मला काय म्हणले, मी प्रवासाला जातो म्हणले 7 दिवस 8 दिवस.
मी येतो रात्री 3 वाजता आणि आल्यानंतर माझ्या लक्षात येतं की घरातले सगळे झोपले, ज्यांच्यासाठी मी दिवस रात्र तळमळ करते ते सगळे गाढ झोपलेत, कुणी उठायला पण तयार नाही. पण माझं श्वानाचं पिलू तिथं बसून असतं, त्याला कळतं की आज मालक येणार आहे, मालक येणार नाही, त्याला इंट्युशनने कळतं की आज मालक येतो, म्हणून ते जागा असतं. मी गेल्याबरोबर माझ्या घरात सगळ्यात जास्त आनंद होत असेल ते या पिल्लाला होतो, श्वानाला होतो. म्हणून मला हा आवडतो. ही माझी गरज आहे, ती त्याची गरज नाही. आणि श्वान हे इतकं अद्भुत प्राणी आहे, त्याची आवड कशी बघा. श्वान जो आहे तो धनाढ्य करोडपती माणसाची त्याचा श्वान तेवढाच प्रामाणिक आहे जेवढा एखाद्या भिकाऱ्याचा श्वान आहे. त्याच्या मालकाला पण खायचे वाले तरी त्या श्वानाचं त्याचा प्रामाणिकपणा, स्वामीनिष्ठा, त्या मालकाप्रती असलेलं प्रेम हे त्या श्रीमंत माणसाच्या श्वानाच्या इतकंच आहे. आणि श्वान हा अत्यंत स्मार्ट प्राणी आहे. आता मी बिहेवियरचा एक्सपर्ट असल्यामुळं मी कोणत्या घरामध्ये गेल्यानंतर त्या श्वानाचं बिहेवियर पाहून मला लगेच कळतं की या घरामध्ये मॅडमचं डॉमिनेशन आहे का साहेबांचं डॉमिनेशन. श्वान सांगतो ना, त्याच्या बॉडी लँग्वेज सांगतो. कारण त्या माणसाला श्वान हे नेहमी रिप्लिका असतात. म्हणजे आता कदम साहेब सोशल आहेत, 4 लोकांत मिसळतात, यांचा श्वान पण सोशल असतो. एखादा मालक असतो तर सगळ्या व्यक्तिमत्वाचा स्वभावाचा त्याला लोक आवडते, त्याच्या कुत्र्याला पण तसं असतं. कोणी आले घरून मालकाचं पाहून जातो शेवटी. श्वान हा मालकाचा रिप्लिका असतो. जसा मालक तसा कुत्रा असतो. तुम्ही बघा आता जे आमचे वेट्स आहेत शिंदे साहेब आहेत, बघा तुम्ही इथून पुढे पहा, मी सांगितलं तर मग मला असं वाटायला की बा याच्याबरोबर संवाद कसा साधायचा, हाऊ टू कम्युनिकेट विथ डॉग. 2 स्पीसीज वेगळ्या, म्हणजे एक प्राणी आणि एक माणूस, यांचं कम्युनिकेशन फार इंटरेस्टिंग असतं. बघा तुमच्याकडे कुणाकडे पोपट असेल घरामध्ये तर त्या पोपटाविषयी ते इतकं बोलतील, त्याला मिळाव म्हणतील, मिठू म्हणतील, तो बोलून दाखवेल. म्हणजे प्रत्येकाला आपण जो कोणता जीव पाळलाय त्याच्याविषयी इतकी आस्था आहे की मी असं पाहिलं काही लोकांचं. आता मी एक उदाहरण सांगतो. पुण्यामध्ये एक आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता एका मेल डॉगचं ऑपरेशन करणार आहोत. त्याला म्हणजे 7:30 तर संध्याकाळी 7:30 ते कपल आलं, म्हणजे फॅमिली पूर्ण आली, 4 लोकांची. फर्स्ट इयरचा मुलगा, 12वीची मुलगी, आई वडील, आणि त्या श्वानाला कुंकू लावलेलं, त्याला हार घातलेला, आणि त्यांना असं वाटलं काहीतरी फार मोठं ऑपरेशन होणार आहे. त्यांना आम्ही आधी कल्पना देतोच आपण सगळ्यांनी की छोटंसं ऑपरेशन आहे. ते आल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पडलेले होते. बोले क्या हुआ? उसने सर बोले आपने बोला ना इसको पानी भी नहीं पिलाने का, सवेरे से हमने से किसी ने भी पाणी नाही पिया. बघा किती प्रेम, किती प्रेम. मग मला असं वाटतं की माणसं माणसाला प्रेम लावत नाहीत, मग माणसं आता प्राण्यांना प्रेम लावतात का? आणि प्राणी त्याच्या 10 त्याला परतीनं प्रेम देतो. ही जी ब्युटिफुल रिलेशनशिप बिटवीन अॅनिमल्स अँड ह्युमन्स ही आपल्यासाठी चांगली आहे. आता बघा मेडिकल सायन्सने दाखवली की हार्ट अटॅक कमी होतात. आता काय की बघ समजा आता मला वाटतं की मी एवढं कमावतो वगैरे, माझ्या घरात माझी बायको आल्यावर मोठा घ्या आपलं पाणी म्हणले, तरी सगळ्यात मला एक तो प्राणी जो मला नेहमी सारखं होतो, त्याला माहिती की या घराचा मालक आहे आणि याच्या पैशावर सगळं चाललेलं आहे. म्हणून तो लगेच मालक लांबून आला की गुड्या मारेल शेपटी. कधी कधी मला वाटतं श्वान हे नाटक करतो काय, करते असेल. कारण आता सर हे सिद्ध झालंय की माणसाकडे एवढी बुद्धिमत्ता नाहीये की जी की आपण प्राण्याची बुद्धिमत्ता टेस्ट पण नाही करू शकतो. आता आमचे मित्र परमित्र धनंजय गुट्टे इथे आहे, पक्ष्यांचं एन्सायक्लोपीडिया. पक्षी उडाला दिसला की आम्ही गुट्टे साहेब कोणता आहे लगेच त्याचं पूर्ण सांगतात ते. म्हणजे अशी लोक लातूरमध्ये, म्हणजे खरोखर शिंकटेंचाही एक वेळा लातूर पॅटर्नच आहे की 20 वर्षापूर्वी एखादं क्लिनिक चालू करायचं. मी ते म्हणतात ना लोकांनी वेळात काढलं, पण मला खात्री होती की ही विल गो अ लॉंग वे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण चिकाटी लागते कुठल्याही प्रॅक्टिसला. आता सर आहेत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, ज्या डॉक्टरची चिकाटी संपली, ज्याला वाटलं की आता तृप्त झाले, आता काही गरज नाही, तर तो डॉक्टर ढिला पडून त्याचे पेशंट हळूहळू कमी व्हायला लागतात. दरम्यान त्यांनी एवढं कमवलेलं असतं की त्याला नाही कमवलं तरी चालतं. पण डॉक्टरांनी सतत गेले 20 वर्षांनी स्वतःला अपग्रेड करत राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. ही तुमच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. मी शिकलोच अर्थात, मी बऱ्यापैकी अपडेट आहे. आता मी रिटायर्ड होऊन बरेच वर्ष झाले, पण बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण काम करतो. परंतु आमच्यासाठी आयुष्य एक अत्यंत आनंदाचं आहे. आलेली प्रत्येक केस वेगळी आहे, आलेल्या प्रत्येक श्वानाची पर्सनॅलिटी वेगळी. आता कासव पाळायला लागले लोक, सरडे पाळायला लागले, सरडे पण पाळतात आणि पक्षी पाळतात. म्हणजे माणसाला माणूस सोडून सगळ्यावर प्रेम वाटायला लागले, ही एक आनंदाची गोष्ट आहे. किंवा त्याच्यावर कोणीतरी प्रेम तरी करायला आहे. माणसं माणसावर प्रेम करत नाही आता. आपण बघा नातेवाईक आले की आपल्या घरातल्या लोकांच्या कपडा आटाकाटे होते. हा प्रश्न पडतो किंवा जेवायला. आता पूर्वी कधी काळी, माझ्या तर लग्नाला 36 वर्ष झाले, तर पूर्वी कधी काळी आधी आम्ही म्हणजे नवीन लग्न झाल्यानंतर दादागिरी असते नवऱ्याची बऱ्यापैकी 4-6 महिनेच असते, फार काळ नसते. म्हणजे अनुभवातून सांगतो मी तुम्हाला. ती कशासाठी असते की आपण बसल्याबरोबर की नवीन लग्न झालं, मित्र आले की आपण काय म्हणतो, अगं पाणी घेऊन. 6 महिन्यामध्ये आपण उठतो स्वतः पाणी घेऊन. हा बदल होतोच ना माणसामध्ये. जसे आपले मुलं बाळ मोठे व्हायला लागतात तसे बदल होतात. तसं प्राण्यांची गंमत कशी आहे की प्रत्येक आता ज्यांनी श्वान पाळला त्याला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून त्या कुत्र्यानं माझं सगळं ऐकलं पाहिजे.
इकडे तिकडे कशाला चालला, म्हणजे लोक वाक्याच्या वाक्य बोलतात. प्राण्याला वाक्य कळत नाही कारण त्याच्याकडे शब्दच नाहीये, त्याला शब्दाचे अर्थ माहिती नाहीत. आणि लोकांना कुत्रा कसा पाहिजे की तो म्हणजे एकदम केजीचा मुलगा असतो की नाही डिसिप्लिन, तसा पाहिजे. तसा तो होऊ शकत नाही. तो कॅनाईन डीएनए, तो बाहेरचा माणूस आला की गुरगुरणारच, कारण त्याला ते शिकवलेलं त्याच्या डीएनए मध्ये. मग आमचा कुत्रा आले गेल्याच्या अंगावर जातो, अरे तू जाणारच आहे. तू आपण काय डिसिप्लिन लावतो ते महत्वाचे. डॉग्स अंडरस्टँड यू बाय टोन अँड नॉट द वर्ड्स. आता आपण ग्रामीण भागाचे लोक आहोत, मी मूळचा परभणीचाच आहे. आपण कुत्र्याला आपण काय म्हणतो, यू यू म्हणतो. काय मिनिंग आहे का यू ला? डिक्शनरी काढून बघा, काही मिनिंग नाही यू ला. इट्स अ एनकरेजिंग टोन. म्हणलं की यू यू म्हणलं की ते शेपूट हलवीत तुमच्याकडे. तर का तुमचा टोन एनकरेजिंग आहे, तो त्याला कळतो की यार दिस इज एनकरेजिंग टोन. डॉग्स अंडरस्टँड यू बाय टोन नॉट बाय वर्ड्स. आपण समजा कुत्रा अंगावर आलं की हाड म्हणतो, आपण हाड म्हणलं हार्श टोन आहे, ते एकदम लपून माग जातं. कशासाठी? त्याला कळतं की हार्श टोन आहे, आपल्याला ते समजून घ्यायचं नाही. आपल्याला डॉग बरोबर कम्युनिकेट करताना शब्द वापरावे लागतील, वाक्य निबंध. तिकडे कुठे गेला होता तू बागेमध्ये, तुला कितीदा सांगितलं मी जाऊ नको, त्याला काही कळत नाही. निबंध नको, वाक्य नको, काही नको, त्याला शब्दात सांगितलं तरच त्यातून तुमचं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होईल. नाही तर मग आले वारे गेले वारे चालूच राहते. आता काही लोकांना विशेषतः आता महिला बऱ्याच ठिकाणी बघा, मी साधारणतः सर बिहेवियरचे 2 कॉल्स घेतो ऑल ओव्हर इंडिया. 2 कारण 2 घेतो मी, त्याचे चार्जेस लावतो बऱ्यापैकी. आणि ते 2च काय घेतो, 6 घेतले तर मलाच वेळ लागेल. कारण प्रत्येक बिहेवियरचा कॉलचा जो कॉल येतो ना, तो नवरा बोलतो आधी की सर आमच्या डॉगचा असा असा प्रॉब्लेम आहे. प्रत्यक्ष व्हिडिओ कॉल आम्ही शेड्यूल करून घेतो. त्याच्या दरम्यान माझ्या कंपनीत लोक त्याचे पेमेंट कलेक्ट करतात. पेमेंट तितकंच महत्वाचं डॉग, म्हणजे सेवा पण असली पाहिजे पण पेमेंटही असलं पाहिजे. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये मग ते जेव्हा कॉल होतो व्हिडिओ कॉलवरती, तर नवरा बायको आजूबाजूला बसून त्या कुत्र्याविषयी बोलतात. आणि साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये ती बाई त्या नवऱ्याला बाजूला करते आणि ती स्वतः बोलायला लागते. कारण काय माहिती का, ती करते ना सगळं. आणि तो कुत्रा घरात कोणामुळे आला, मुलांच्या हट्टामुळे आला, बायकोच्या आग्रहामुळे आला, तुमच्या आग्रहामुळे आला, पण त्याचं करते कोणतं, ती माऊली करत असते. आणि मग त्याच्यामुळे तिलाच माहिती असतं प्रॉब्लेम काय, कारण त्याची मॅनेजमेंट तिला करावी लागते. हे सगळे लोक निघून जातात, ती घरी बसली असते. त्या आजारपणात बघा 90% ठिकाणी महिला येतील, कारण त्यांचा कन्सर्न त्यांच्या गळ्यात ते पडलेले. पण श्वान इतका बुद्धिमान असतो की तो घरामध्ये आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं 15-20 दिवसामध्ये की आपल्याला विरोध करायचा आहे. ज्याचा विरोध आहे त्याला सगळ्यात त्याच्या भोवती सारखं फिरणार, येते लाडालाड करणार. की 15 दिवसात त्याच व्यक्तीला पण तो जिंकून घेतो की ज्याचा विरोध आहे ती व्यक्ती सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावर जास्त प्रेम करायला लागते. आता हे जे मॅनेजमेंट माणसाला प्रेम मिळवायचं आपल्या आयुष्यात येते, ते श्वानाला येतं न शिकवतात. म्हणजे घरातल्या विरोध करणाऱ्या माणसाचं आधी जिंकणं हे त्याचं काम आहे आणि तो जिंकतो प्रत्येकाला. आणि अगदी तुम्हाला सांगतो की जे काही तुमच्याकडे पाहुणे आले कधी, तर ते फोनवर जातात, कुठून आले, मुंबईवर आले, कदम साहेबांचे मित्र आले, ते तिथून फोन करतात कसा आहे तुमचा डॉबी वगैरे काय ते. म्हणजे तो अटॅचमेंट लावून घेतो. ही ती प्राण्याची जी गंमत आहे, ती गंमत मात्र श्वानाचीच आहे, फक्त मांजरीची नाही. मला स्वतःला आतापर्यंत कळलं नाही की लोक मांजरी का पाळतात. मांजरीला मालक मेला तरी फरक पडत नाही, काही घडलं तरी फरक पडत नाही, तिला काहीही अंदाज नाही. मांजर आता गुट्टे साहेबांना आम्ही वाघ पाहायला जातो जंगलामध्ये, जसं वाघाचं ते एकटीच असते ती. आणि तिचे आविर्भाव बघा, जसं काही हे माझ्या हाताखाली ठेवलेले लोक आहेत घरातली, आणि ती राजा असल्यासारखं अशी इकडं तिकडे फिरत असते शान के साथ मध्ये. मांजर कुणालाही प्रेम लावत नाही. तुम्ही मांजरीला 2 वर्ष तरी नावाने हाक मारला तरी तिला कळत नाही का आपलं नाव आहे. आपण उगाच तिला बोलतो. लोक आता म्हणजे लहान श्वानाला बोलताना लाडालाड बोलतात. आता लाडालाड किती काळ बोलायचं. आपण लहान मुलाला बोलतो आपण 5 वर्ष, अरे बबड्या ये इकडे ये तिकडे जा असं बोलतो ना त्याच्या भाषेत. 5-6 वर्षापर्यंत बोलतो. लोक कुत्रा 1 वर्षात झाला, 2 वर्षात झाले, तिकडे लाड बोलतात. कशासाठी? 1.5 वर्षाचा तो पूर्ण मॅच्युअर झालाय. म्हणजे ही इज अ जेंटलमॅन श्वान, नो मिस्टर श्वान आहे तो. त्याला लाडालाड बोलू नका. आता तो लहान नाही राहिला, आता मोठा. तुम्ही लहान राहिले, तो तितक्या झपाट्याने मोठा होतोय की तुमचं जे लाईफ स्पॅन आहे साधारणतः 70 वर्षात धरू, आपण 80 वर्षात धरू, तेवढं तो 12-14 वर्षात कम्प्लीट करून 14 वर्ष तुम्हाला बाय बाय करतो. आता हे प्रेम किती असावं. माझ्याकडे परवा आले ते सर्वे करायला, तर ते मला म्हणले सर तुमच्याकडे असे काही क्लायंट्स आहेत की ज्यांनी ठरवलं की आपल्याला मुलंच होऊ द्यायची नाही. बघा हे नियतीच्या निसर्गाच्या विरुद्ध आहे. नाही मला खूप आहेत, ते सांगतात ना आम्हाला ये हमारे बच्चे, ये हमारा बच्चा आहे. दरवेळेला नवीन कुत्रा घेऊन येतात, 4-4 कुत्रे घेऊन येतात, हमारे बच्चे कौन से, ये हमारे बच्चे. तर मग त्याने आम्हाला सांगितले हम बच्चे नाही होणे देणे वाले. तर मी ते सर्वे करणाऱ्या त्या मुलीला मी 5 क्लायंट दिले माझे, ज्यांनी येऊन सांगितलं त्याला की हम बच्चे नहीं होने देने, हम दोनों कमाते बोले ये इनके बच्चे. मग तिने विचारलं की इनकी तो लाईफ का नहीं, ये तो 10-12 साल में चले जाएंगे. हा तो इनके बच्चे आहे ना बोले. म्हणजे ही तयारी आहे की मला नको, मुलं बाळा नको. काही लोक असे मी पाहिले की ते कुत्र्यावर राहतात तर लग्न करत नाही, बस इसके साथ में जिंदगी आहे बोले. आता एक माणूस आला 7 वर्षाचा श्वान, त्याचा अनफॉर्च्युनेटली ऍक्सिडेंट झाला आणि डेथ झाला.
धडधड रडला, म्हणजे माझ्या खांद्यावर डोकं टिकून. तर मी म्हणला तर याची रडण्याचं चार्जेस लावता येत नाही, आपली वेळ जातो. मग तो 10-15 मिनिट झाला तर म्हणजे हुआ क्या, म्हणजे अरे बरे सर बोले क्या हुआ, बोले आपके सिवा कोई सुनेगा नहीं. कदम साहेब शपथ तुम्हाला सांगतो, जर आमचे डॉक्टर शिंगटे 1000 रुपये बिल करत असतील तर 700 रुपये वायफळ चर्चा ऐकण्याचे असतात आणि 300 रुपयाची ट्रीटमेंट असते. कारण त्या माणसाच्या कुत्र्याचं त्याला एवढं कौतुक असतं ते दुसरं कोणी ऐकायला नसतं. त्या आता शेजारी तुम्ही जाऊन सांगितलं की माझा जन्म सोडणार, वेटरनरीचे पैसे ते ऐकायचेच पैसे, आणि त्याचे पैसे नाही लावले तर वेळ लागेल आम्हाला का. आता मला सांगा, माझ्याकडे एक पिल्लू घेऊन आलेला माणूस मला काय सांगतो, डॉक्टर साहेब तुम्हाला गंमत सांगतो. अतिशय तो माणूस असतो 55-60 वर्षाचा. डॉक्टर साहेब तुम्हाला गंमत सांगतो, आमच्या आजोबाच्या काळात एक कुत्र होतं. आता त्याच्या आजोबापर्यंत मी कुठं जाऊ. त्याच्या आजोबाचा काळ म्हणजे 70 वर्षापूर्वीच्या दरम्यान किती कुत्रे पाळले, त्याचं प्रत्येकाचं कौतुक ऐकायचं तर माझे 2000 रुपये चार्जेस त्याचेच होते. म्हणजे वेटरनरीची प्रॅक्टिस फार इंटरेस्टिंग आहे. आणि ह्या श्वानामध्ये कम्युनिकेशनचं मी तुम्हाला सांगतो. तर मग मी काय केलं की मला वाटलं, मी कॉलेजमध्ये चांगला एचओडी होतो आणि मला वाटलं की आपण शिकायला पाहिजे हाऊ टू कम्युनिकेट विथ अॅनिमल्स. तर मी आमचे मित्र समजा गणेश सावजी त्यांच्याकडे गेलो, किंवा तुमच्याकडे कुत्रा आहे, ते म्हणजे हो आहे छान आहे म्हणजे. मग मी असं संध्याकाळी त्याच्यावर गप्पा मारायला चालेल का वाटत विचारलं त्याला. ते म्हणते माझ्याकडे वरसून खालपर्यंत बाहेर बघा वेळ वेळ लागलं ना कुत्र्यावर गप्पा मारायला. काय गप्पा मारणार म्हणजे काय करणार, काय नाही म्हणतो, मी येतो गच्चीवर जातो खेळतो, काय पैसे विचारले, काही पैसे नाही म्हणून काही नाही. मी गेलो श्वानाबरोबर इंटरॅक्शन सुरू केली. मला लक्षात आलं की यार ही एक अलग मजा आहे. इथे श्वान रिस्पॉन्ड करतो, ऑर्डर फॉलो करतो. 2 महिन्यात 2.5 महिन्यात मी त्याला पूर्ण ट्रेन केला. आणि ट्रेन केल्यानंतर माझी त्याची ओळख झाली. मला कळालं की हाऊ डू श्वान बिहेव विथ ह्युमन्स. आता बघा, आपल्यावरती सगळ्यात मोठं संकट कधी येतं, रात्रीच्या वेळेला आपण आलो आणि आपण रेल्वे स्टेशनला उतरून रात्री 1 वाजता 2 वाजता तुम्हाला घरात जायचं. आपलं घर कॉलेज असतं, तिथे एखादा किलोमीटर आपल्याला 1/2 किलोमीटर चालावं लागतं. आणि आपण बॅग बिग घेऊन कॉन्फिडेंटली येतो की आपल्याला कुणी चोर आला, आपल्या अंगावर कोणी धावून आला, त्याचा आपल्याकडे ताकद आहे की त्याचा आपण मुकाबला करू. पण लांबून जर एक भटकं कुत्र दिसलं, माणूस जागेवर थांबतो. आता माझ्या मनात विचार आला की ही जी सिच्युएशन क्रिएट झाली, एक कुत्रा आहे एक माणूस आहे, तर ह्या दोघांच्या मनात काय विचार येते, हा घाबरलेला. कारण पूर्वी तर 14 इंजेक्शन लागायचे, आता तर कमीवर आले. म्हणजे 14 इंजेक्शन लागायचे त्यावेळेला लोक श्वान पाळायचे नाहीत, बाहेर नुसती पाठी लावायची श्वानापासून सावध. आणि चोर लोक जे होते ना ते त्यावेळेला शिकलेले नसायचे, तर ते पाठी बघितली म्हणजे 14 इंजेक्शन लफडं नको, हे घर सोडून द्या. ते घर सोडून दुसरीकडे रेकी करून करायचे. कारण 14 इंजेक्शन घ्या कोणी पण रिस्क नको. कुत्रा नसलं तरी लोकांचं प्रोटेक्शन, कुत्रे असं करतात पाठी लावली तरी माणूस हिंमत करत नाही जायची. या 2 व्यक्तीमध्ये, या 2 प्राण्यांमध्ये एक माणूस आहे आणि एक श्वान आहे. रात्रीची वेळ 2 वाजता त्याच्या मनात काय विचार, याच्या मनात काय विचार, याच्याविषयी मी विचार करायला सुरुवात. परत त्याच्या मनात विचार यार हे रात्रीच्या वेळेला आला म्हणजे एकतर काहीतरी चोरी मारायचा, आपलं म्हणजे आपण वॉच डॉग सगळ्या गल्लीचे असतात. आता त्याच्यामध्ये त्याच्या मनात विचार आहे की ह्याच्या मनात विचार आहे की जाऊ का नको. आता जायचं तिथूनच, ती तिथं बसलेली ती ह्याच्याकडे पाहत आहे, अलर्ट आहे. आता हा माणूस जर कॉन्फिडेंटली चालत गेला ना काही होणार नाही. हा माणूस जर घाबरला त्या क्षणाला कुत्र बघते की आपण याच्यापेक्षा डॉमिनेटिंग आहे, ते लगेच असं करून करेल तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही मागेच लगेच पुन्हा रेल्वे स्टेशन, पुन्हा रिक्षा. वाटल्यास तुम्ही पाहिलं की माझा एक मित्र होता ते लॉजवर थांबलं, ते मला आमच्या गल्लीत 12 कुत्रे तुम्हाला रात्री आम्हीच जाऊ शकत नाही, चोर कसे येतील. अशी परिस्थिती निर्माण होताना मग माझ्या डोक्यात विचारायला लागलं की काय मानसशास्त्र काय असतं श्वानाचं. तर त्याचं मानसशास्त्र त्यांची गंमत असते. बघा आमच्या वेटरनरीच्या याच्यामध्ये एवढं समृद्ध आयुष्य जगतो आम्ही, एवढे प्राणी एवढी व्हरायटी आहे साहेब. आणि तेवढेच पुन्हा आमचे प्राण्यांचे मालक, ती एक वेगळीच व्हरायटी अजून पुन्हा. तर त्याच्यामध्ये मी असं पाहिलं की काय गमती होतात, किती गमती होतात, रोज नवीन आयुष्यात नवीन काहीतरी. म्हणजे डिस्पेन्सरी जरी तुम्हाला बोरिंग वाटली आणि आलेल्या माणसाबरोबर तुम्ही संवाद साधायला सुरुवात केली, तुम्हाला काहीतरी एक अद्भुत गोष्ट आपल्या आयुष्यात झाली आणि अप्रतिम असं आयुष्य पशुवैद्यक एक माणसाला मिळत असतं. आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की श्वान जसे आपल्याशी बोलतात, कम्युनिकेट करतात, तसं आपसात एक फार छान बोलतात बरं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आता बघा एक सिच्युएशन तुमच्या डोळ्यापुढे आणि की आपल्या ग्रामीण भागातच उदाहरण. एक छोटीशी गल्ली रोड आहे आणि त्या रोडच्या टोकाला एक 4-5 जण कुत्रे, त्यांचे दोस्ताने असतात, त्यांचे दुश्मने असतात. 4-5 कुत्र्यांची एक टोळी बसलेली आणि त्या एका छोट्याशा गरीब कुत्र्याला मालनरिश असं हडकुळ येते, त्याला समोरून ते कुठेतरी गेलं, त्याला इथून जायचं, ह्या 5 जणांच्या टोळीच्या समोरून जायचं. सिच्युएशन कशी होते बघा, हे 5 जण बसले, त्या 5 मध्ये एक अल्फा असतो, म्हणजे त्यांचा एक लीडर असतो, बॉस असतो. आणि मग तो बॉस बसलेला काय ते लांबूनच लक्ष देते, चौकट लक्ष असतं त्याचं.
ते लांबून पाहता की गरीब कुत्र असं हडकुळ काही खायला मिळालं की नाही माहित नाही, पण ते आता येणार आहे आपल्या समोर. ते बॉस त्याच्यातल्या एका पंटरला म्हणते बघ रे कोण येते. बघा आता याच्यानंतर तुम्ही बघा त्यांची बॉडी लँग्वेज तुम्हाला कळेल. त्याच्यातले एक म्हटल्यानंतर ते पंटर पैकी जे असतं म्हणजे ते असतं आपल्या चित्रपटामुळे माहिती बॉस असतील पंटर, ते पंटर उठते एकदम आणि ते इकडे येते कुठे याच्या दिशेने हे इथपर्यंत आलेले. हे काय करते की पूर्ण यानं अंग आखडून घेतले, एकदम शेपूट आतमध्ये आते कुई कुई आवाज काढते. ते आवाज टिपिकल असतात. ते काय म्हणते की मी गरीब माणूस आहे, मला जायचं फक्त इथून, बाकी काय नको. आता हे गरीब आहे त्यांनी लांबूनच ओळखलं. जेवढा गरीब माणूस मिळेल तेवढे लोक त्याच्यावर दादागिरी करतात. मग येऊन लगेच येऊन त्याच्यावर घोर घार इकडे कसं काय आला वगैरे त्याची विचारणा होती. ते म्हणजे माझं काय चुकून तिकडे गेलो तुम्ही गंधगोऱ्याकडे, इकडून येताना ही गल्ली लागली म्हणून मी इकडे आलो. मग ते जाऊन ते पंटर बॉसला रिपोर्टिंग येते काय नाही किरकोळ आहे म्हणजे काही विशेष नाही. मग ते तरी आता दादागिरीची हौस प्रत्येकाची भागली पाहिजे ना. जसं ते अजून जवळ येईल 5 जण उभे राहतात आणि बॉस स्वतः त्याच्यासमोर जाते का रे इकडे कसं आहे भर भर आवाज सुरू करते. ते अजून अंगा आपण माझं काय म्हणणं मी गरीब मग त्याच्यानंतर बॉस त्याला निर्णायक सांगते म्हणजे आता संपलं ते विषय. कारण त्याला थोडं अंतर राहिलं. बघ आता आला तर आला पुन्हा इकडं पाय टाकलं आपलं एरिया, पुन्हा इकडं पाय टाकलं तर तगडं मोडून ठेव. ती म्हणते चालू ती निघून जाते. म्हणजे इंटर स्पीसीज मध्ये पण इंटरॅक्शन फार सुंदर होत असते. म्हणजे ते प्राणी आपल्याला वाटतं की ते काय गाढव आहेत काय नाही, ते आपल्यापेक्षा बुद्धिमान आहेत, आपल्यापेक्षा प्रामाणिक आहेत. त्यांची अशी इंटरॅक्शन होते. आणि मग श्वानाला हा चान्स मिळाला की माणसाबरोबर जास्त इंटरॅक्शन करायचं घरामध्ये आल्यावर. आता बघा तुम्ही श्वानाला बेसिकली आवडतात लहान मुलं आणि म्हातारी माणसं. आणि त्याच्यामध्ये त्याला बरोबर कळतं की हा माणूस आपला द्वेष करतो, हा आपल्यावर प्रेम करतो, ही बाई आपल्याला जीव घालते. मला एक आमदार साहेबांनी मी श्वान आणून दिले तर ते मला म्हणले साहेब म्हणजे आता डॉक्टर म्हणजे आमचं महिना आमच्या घरातल्या माणसाकडे बघणं होत नाही, त्या कुत्र्याकडे कसं पाहणं. मी म्हणलं साहेब तुम्हाला माहित असो पण नसो पण त्या कुत्र्याला माहिती की रोज भाव घालणारा नोकर आहे आणि आपला अन्नदाता तो आहे. तो महिना 2 महिन्यात जरी गेला तर तुम्हाला बिलकुल दाखवणार की तुम्ही मला काय. कारण त्याला ती माहिती आहे ही त्याच्या डीएनए तेवढं त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे. ह्या बुद्धिमत्तेचा आपण वापर करायला लागलो. मला सांगायला अभिमान वाटतो की बघा आज आरडीएक्स शोधायसाठी कुठलीही मशीन उपलब्ध नाही. आरडीएक्स शोधायचं तर तुम्हाला श्वानच पाहिजे. म्हणजे जिथं जिथं आपण शक्य तिथं माणसांनी मशीनवरती गेलो आपण प्रत्येक गोष्टीवरती, पण ज्या ठिकाणी पाहिजे तिथं अद्यापही कुठली मशीन नाही की जी तुम्हाला आरडीएक्स शोधून देईल, तिथं श्वानच पाहिजे. मग नॅचरली माणूस हा काय की सगळ्यात कोणाचीही बुद्धिमत्ता असली की एक्सप्लॉइट करणार माणूस. आता व्यापारी माणूस असतो त्याचं 8वी पास शिक्षण असतं आणि त्याच्यानंतर त्याच्या हाताखाली भले मोठमोठे लोक असतात, काही प्रॉब्लेम नाही. मी बरं बोलतोय सर सगळे. काही झालं असं की काय झालं की एक माणूस भाषण करत होता आणि लांबून एक माणूस दांडा घेऊन आला हातात दंडू आणि तो थेट स्टेजकडे आला. तर हा घाबरला ना बोलणार. तर तो माणूस आला असा बाजूला आला आणि ते असं घाबरून मागे सरकला बघता. तर ते म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे साहेब दांडू घ्यावा नाही नाही तुमचा प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्हाला कुणी बोलवलं त्याला बघायला अशी शिंगटे तुमच्यावर वेळ येऊ नये. काय होतं ना खरं तुम्हाला सांगा चांगला आनंद घेणारा कितीतरी वर्षात आपण हसलेलो नसतो, कळकळून हसलेलो नसतो. हसायचं असेल तर आपल्याला म्हणजे काहीतरी आपले जुने मित्र भेटले वगैरे असतो. अदरवाईज माणूस हसणं विसरत चाललाय. आणि मी एवढा प्रयत्न करतो, लिहितो, मी भरपूर लिहितो, विनोदी लिहितो, 4-5 पुस्तकं झाले. याचं कारण की देऊया आपल्याला. मी तुम्हाला डॉक्टर जबाबदारीने सांगतो की आय एम 62 years old आणि बाय दिस टाइम मी आतापर्यंत आयुष्यात ऍसिडिटीची गोळी एकही खाल्ली नाही. मला कामच नाही पडत. कारण माझ्या मनात आनंद आहे. माझ्या कुणाविषयी विश्वास नाही, कुणाशी स्पर्धा नाही. आपल्याला एक फार मोठं होऊन तीर मारायचे जे मिळाले ते आयुष्य संपन्नतेनं समृद्धतेनं जगलं पाहिजे, बस दॅट्स इट. ह्याच्या पलीकडे असतंच काय माणसाच्या आयुष्य. आपण सगळे हेवे दावे. मला एक माझा मित्र भेटला 10 वर्षापासून त्याचा माझा आग्रह होता. आम्ही बोलत नव्हतो, काहीतरी घडलेलं आता तेही विसरलेलं असतं. तर माझा मित्र म्हणला आयुष्यामध्ये आनंद घ्यायला प्रेम घ्यायला वेळ नाही, कुठे दुश्मनी घेऊन बसले. मी गेलो त्या गळ्यात पडलो, पुन्हा तोच झालो आम्ही. पण माणसात तसं नसतं, तो एकदम असा काहीतरी असा मोठा माणूस असतो एकदम. तर ह्या कम्युनिकेशन मध्ये मग काय झालं की मी ट्रेनिंग करायला सुरुवात केली एक आउट ऑफ क्युरिओसिटी. तर ज्या वेळेला तुम्हाला गंमत सांगतो की जेव्हा डॉक्टर शिंकेला लोकांनी वेळात काढले की लातूर सारख्या ठिकाणी पेट क्लिनिक कसं होईल, त्यावेळेला मी जेव्हा एचओडी होतो, प्रोफेसर होतो, त्यावेळेला माझी बायको म्हणायची कुत्र्याला काय शिकवायचं, कॉलेजमध्ये जाऊन पोरांना शिकवता की नाही. म्हणजे तेही चांगलं करतो म्हटलं, पण ही माझा छंद आहे. असे 4 कुत्रे मी शिकवायला घेतले आणि त्या 4 कुत्र्यांचे ऑब्झर्वेशन, 12 कुत्र्यांपर्यंतचे ऑब्झर्वेशन, डॉग ट्रेनिंग, माझे ऑब्झर्वेशन, डॉग सायकोलॉजी याच्यावरचा एक रिसर्च पेपर मी बेंगलोरला सादर केला कॉन्फरन्समध्ये.
सहज गेलो मी किंवा व्हॉट इज डॉग बिहेवियर. मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, इंटुरे आमचे बरोबर आम्ही काम केलं, म्हणजे आमचं सायन्स वेगळे, पण माझं हे पॅशन होतं. आणि मग तिथे मी प्रेझेंट केलं तर तिथे अमेरिकेचे सायंटिस्ट आले होते, तर ते भारावून गेलेले माझे कुत्र्याबद्दलचे ऑब्झर्वेशन बघून. तर ते मला येऊन म्हटले की विल कॉल यू नेक्स्ट इयर. म्हणजे ठीक आहे, आता म्हणतो ना आपण या एकदा आमच्याकडे चहाला. तर त्या लोकांच तसं नसतं, ते येतो बोलतो. आणि त्याच्यानंतर 8 महिन्यामध्ये मला इन्व्हिटेशन आलं अमेरिकेमध्ये यायचं. आणि 8 महिन्यामध्ये इन्व्हिटेशन आलं तर त्यावेळेला माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. कारण मराठीचे लोक आपण किती अपडेट आहे माहिती, इन्व्हिटेशन आल्यावर आपण पासपोर्ट काढतो, सगळं करतो. अजिबात आपण नाही, संत नाही, संत प्रवृत्तीचे लोक आहेत आपण मराठीतले. आणि मग मी पासपोर्ट काढला आणि चक्क डॉक्टर 14 विमानातून अमेरिकेतल्या 7 स्टेट्स मध्ये मी फिरून आलो. तेव्हा माझ्या घरच्यांना कळालं की हा माणूस जे ज्याला आपण वेड्यासारखं काय कुत्र्याच्या मागे फिरत राहतो, कुत्रे गप्पा मारतो, म्हणजे तुम्ही करता काय आणि त्याचं फळ कधी मिळेल त्याच्यासाठी मला. आता शिंगटेनी 20 वर्ष आज वाट पाहिल्यानंतर आज मला वाटतं ते बोलले असतील की माझा प्रवास कसा आहे. पण या 20 वर्षामध्ये जी कन्सिस्टन्सी, जो जीव जाळलेला असतो माणसाने, त्याचं हे सगळं शेवटचं यश असतं. आज आपण सगळं त्यांचं कौतुक करतोय, प्रत्येकाला म्हणजे कनेक्ट होतो आमच्या वेटरनियनचा, प्रत्येक फॅमिलीशी होतो. मग त्याला फॅमिलीतल्या प्रत्येकाचं नाव म्हणतं. आता मी उदाहरण तुम्हाला सांगतो की आता मी डॉगचं नाव माझ्या लक्षात राहत नाही, मी लक्षातही ठेवत नाही, कारण माझे डॉक्टर ट्रीटमेंट करतात. आय एम डॅम शुअर की शिंगडे तुमचा फोन आल्याबरोबर तुमच्या डॉगचं नाव घेऊनच विचारतात. तुमचा फोन आला म्हणजे जॅकसाठी आहे तर जॅक असते. दॅट क्रिएट्स अ पर्सनल कॉन्टॅक्ट. हा तुमचा आणि त्यांचा नाही, त्यांचा आणि त्या डॉगचा आहे. म्हणजे वी आर डेडिकेटेड, पॅशनेट फॉर दी अॅनिमल्स, सो ही गोज फॉर चॅरिटी अँड ऑल दिस थिंग्स. जेव्हा तुम्हाला जोपर्यंत तुम्ही समाजाशी कनेक्ट नाही किंवा समाजासाठी करत नाही, बाकी व्यर्थ आहे आयुष्य तुमचं. तुम्ही 5 कोटी कमवले का 10 कोटी कमवले, त्यातलं काय दिलं? कारण शेवटी हे तुम्हाला मोठं केलं कोणी, समाजाने केलं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटलं की कम्युनिकेशन ऑफ डॉग. आता माझी बायको, मी व्हॉलंटरी घेतली 4 वर्ष, तुम्हाला वाटायची की एवढी चांगली नोकरी होती, दुपारचं 2 तास तुम्ही झोपत होता विद्यापीठात असताना. 2 तास झोपायचंच मी, कारण काही कामच नसायचं, सुट्टीच असायची दुपारची. तर एवढी नोकरी चांगली सोडून इथं कशाला. आता माझी बायको म्हणते कारण फक्त बिहेवियरमध्ये, जर मी प्रॅक्टिस फक्त बिहेवियरची घरी बसून जर कॉल घेतले तर मला 2 लाखाची प्रॅक्टिस घरी बसली आहे सकाळचे 3 तास. आता माझी बायको सगळं तिला कळालं ना, आता याच्यातून पैसे येतात म्हणून लगेच त्यांची खुर्ची बिर्ची टाकून, अहो शर्ट चांगला घाला, खाली विजार असली तरी चालते, ऑनलाईन कॉलला काही नसते, शर्ट पाहिजे, कोट पाहिजे. तर ती सगळी तयारी करून पाण्याचा ग्लास बिस ठेवते आणि त्याच्यानंतर ते आलेले पेमेंट ती रिसिव्ह करते ना. तर तिला कळालं की पैसे कमवायला म्हणजे ज्या गोष्टीला आपण कधी काळी सगळा समाज वेडा म्हणला, वेडाचार म्हणला, ती गोष्ट त्या व्यक्तीने सिद्ध करून दाखवायची. आय एम प्राऊड ऑफ डॉक्टर शिंगटे की त्यांनी आज ती सिद्ध करून दाखवली. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फार एक घिसापिटा शब्द आहे, प्रवाहाच्या विरुद्ध. काही विरुद्ध नाही, प्रवाहाचं आपल्याबरोबर वळून घेऊन चालायचं. प्रवाहाचं आपल्याबरोबर वळून घेऊन चालायचं. प्रवाहाला स्पीड मिळते, आपल्याला स्पीड मिळते. आणि दॅट्स दुसरं असतंच काय करिअर. व्हेरी गुड करिअर या सेट. मी आज समोर त्यांनी मला बोलवलं म्हणून कौतुक करता भागलं, पण आय बीन वॉचिंग की वन्य प्राणी, मोर आला, हे आला, त्यांनी सुंदर पद्धतीनं त्या सगळ्या फील्डमध्ये सोशल मीडियावर आज ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. आता आपले लोक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहतात. रिटायर्ड झालेले लोक काय करतात की ते भजनाचे वगैरे रील्स ऐकतात, आमचे वेटरनियन सुद्धा. त्याच्यापेक्षा सोशल मीडिया थोडंच साहेब ऍक्टिव्ह येतात, अजून तुमच्यावर काम करतात. रील्स, कॉम्प्युटर, या सगळ्या गोष्टीत आपण अपडेट नाही राहिलो तर तुमचे नातू 4थी 5वीचे ज्यांना अजून शेंबूड पुसता येत नाही, आजोबा आउटडेटेड म्हणतील. आजोबाला आता 3 वर्षाचं पोरगा बघा मोबाईल चालवते, त्याला एबीसीडी पण कळत नाही, पण मोबाईल पूर्ण चालवते. तुम्हाला असं वाटतं की आपलंच हुशार आहे, नाही, सगळ्या जगाच हुशार झालंय. सगळ्या घरी बघा, प्रत्येक जण. आता मी तर माझं थोडं वेगळं आहे. समजा शिंगटनच्या मुलीला 10वीला खूप चांगले मार्क मिळाले आणि मला कळलं, मी काय म्हणते, बरं झालं मुलगी आईवर गेली. मुलगी आईवर गेली म्हणजे आईची बुद्धिमत्ता जास्तच आहे. आता इथे सौ शिंगटे आहेत, त्यांची साथ तुम्ही मान्य केली अथवा नाही केली तरी ती आहेच आहे, ते तुम्हाला मान्यच करावं लागेल. कारण आपल्याकडे जी कुटुंब संस्था आहे, लोकांना आता कुटुंब नको, आई नको, वडील नको, आपल्याकडे जी कुटुंब संस्था आहे एवढी गंमत आहे. सर मी तुम्हाला इंग्लंडचा किस्सा सांगतो. मी इंग्लंडला गेलो, आमचे एक मित्र होते आणि पश्चिमी गावांसाठी मी काम केलेला पहिला माणूस आहे. आणि त्यांच्या घरी मी गेलो ना 8 दिवस राहिले. तर त्यांचे बरोबर मी सकाळी फिरायला जायचो आणि फिरायला गेल्यानंतर मग एके दिवशी असा धक्का बसला मला, रस्त्यात एक माणूस भेटला, तो इंग्रजच, हे आमचे मित्र इंग्रजच. आणि त्यांनी माझी ओळख करून दिली. ते म्हणले हा मिस्टर जॉन, आणि त्याला सांगितलं की डॉक्टर आनंद देशपांडे माझे भारतातले मित्र आहेत, तिथून मला भेटायला आलेत वगैरे. मग त्याचा परिचय दिला त्यांनी, हा इज मिस्टर जॉन. आणि माझ्या सध्याची जी बायको आहे तिचा तो आधी जनावर आहे. घडलंय, मी सांगतोय, माझी जी बायको आहे तिचा म्हणजे मार्गरेटचा तो एक्स हजबंड आहे आणि माझा चांगला मित्र आहे. म्हणजे हे कळलं ना मला की माझं तुझी बायको आधीची याच्या घरात राह नांदते, तर कशाला मैत्री पाहिजे तुझी. आणि त्याच्यानंतर ते ही समटाइम्स कम्स टू माय होम.
म्हटलं आता कशाला, जी सोडून दिली आपली, जिच्याबरोबर आपलं वाजलं तिच्या घरी जायचं कशाला. तर ते एकदम निरागसपणे ते काय म्हणले, नाही सर, whenever he faces a problem with his girlfriend, he comes to seek advice of Margaret. म्हणजे पहिल्या बायकोचा सल्ला घ्यायला येतो, सध्याच्या बायकोवर का जमत नाही तसं. त्याच्यानंतर त्यांची 2 मुलं आली मला भेटायला. एक मुलगा आणि मुलगी होती, 18-20 वर्षाची मुलगी. ती भेटायला आली किंवा आपल्या बापाचा कोणतरी इंग्लंडमधून एक भारतातून मित्र आलाय म्हणून ते सगळे नातेवाईक मला भेटून गेले. तर मग ते म्हणले की बा तिच्या कडेवर एक लेकरू होतं 6-8 महिन्याचं, हॉरल नाव होतं त्याचं. आणि मराठी माणसाला आगाऊ कारभार जास्त बघा, तुम्ही कुठे गेलं तरी तुम्ही काय मी काय, त्याचं ते कोण आहे, त्याचं तुला काय करायचं. आता समजा मला थोडंच आहे म्हणजे की आमचे साडू, मग कुठं कामाला असतं तुम्ही, काय करायचं तुला, पुन्हा भेटणार आहे का तू. थोड्याच सेवाचे साडू आहे तेवढं, पण मराठी माणसाला आगाऊ कारभार जास्त. तर मग त्या मुलीच्या, त्यांची जी मुलगी आली ती माझ्या मित्राची, लिन इव्हान्स नावाच्या, तर त्या मुलीच्या बरोबर एक तरुण होता पोरगा आणि ही मुलगी होती आणि तो 6 महिन्याचं. मग मी सहज विचारलं की मग आता हॉरन त्याचे वडील, म्हणलं हॉरनचे वडील काय करतात म्हणलं. तर ते म्हणजे ते हॉरनचे वडील नाही आहेत म्हणजे हॉरनचा जन्म झाल्यानंतर 3 महिन्यात ते दोघं जण सेपरेट झाले आणि ती आता या मुलाबरोबर राहते. कोण, त्या तो आलेला तरुण पोरगा. आणि 4-6 महिन्यात 4-6 वर्षात त्यांचं लग्न करायचा विचार आहे. तर मग मी म्हणलं इंग्रजांनी आपला खूप, मग त्यांनी मला एक प्रश्न, आता 8 दिवस होतो ना, हाऊ मेनी डेज यू हॅव बीन मॅरिड ऑफ डॉक्टर आनंद, मला त्यांनी विचारलं. माझ्या लग्नाला मला 22 वर्ष झाले. 22 वर्ष त्याच बाई बरोबर म्हणलं, हो आमच्याकडे तसंच असतं, बायका 7-7 जन्माचं बुकिंग करतात, तुम्ही 22 वर्ष. तर मला असं लक्षात आलं की भारतावर फार अन्याय केला इंग्रजांनी, त्याचा बदला आपण काही ना काहीतरी घेतला पाहिजे. मी त्याला म्हटलं माय फादर, म्हणलं व्हॉट, मॅरिड फॉर 54 years विथ द सेम लेडी. म्हणलं आमच्याकडे विथ द सेम लेडीज असतं. आता तो पाणी पिणी पिला, मग ऐकायला लागला की यू हॅव बीन मॅरिड फॉर फादर. म्हटलं माय ग्रँडफादर स्टील अलाइव्ह विथ माय ग्रँडमदर 82 years विथ द सेम लेडी. मला आमच्याकडे विथ द सेम लेडी. म्हणजे ही जी संस्कृती त्यांची चालली हळूहळू आपल्याकडे यायला लागली. म्हणजे माझे 30% क्लायंट लिव्हिंग मध्ये राहतात आणि तो काय प्रकार असेल, कोणाला पटत असेल नसेल, आपण आपल्या पद्धतीने गेलो. आपल्याला एक सिस्टम असते घरामध्ये, आई वडील आहेत, सासू आहेत, सासरे, जे काय असेल ते आपलं भांडत झगडत छान चालू असतं. तिथं तसं काय नसतं. नवरा जास्त घोरतो म्हणलं की दुसऱ्या दिवशीच घटस्फोट, काही विषयच नाही. म्हणजे काही आता बायकोचं आपला बायकोला काहीच आवडत नसतं इतके वर्ष झाल्यानंतर संसाराची, काय तुम्हाला काहीच कळत नाही. बघा तुम्ही सक्सेसफुल आहात, सगळं चांगलं करताय, पण